गगनबावडा तालुक्यातील तिसंगी इथल्या दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक विद्यालयात सहाय्यक कला शिक्षक दीपक गुंडू कांबळे यांनी नोकरी मिळवली आहे। त्यासाठी दीपक कांबळे यांनी परराज्यातील एका विद्यापीठाची कला पदवी सादर केली होती। त्या पदवीची खातरजमा करण्याचे आदेश जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने दिले होते, पण मुख्याध्यापकांनी त्या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मुख्याध्यापक शरद काटकर आणि संबंधित कला शिक्षक दीपक कांबळे या दोघांचेही वेतन थांबवले। गगनबावडा तालुक्यातील तिसंगीमधील दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक कला शिक्षक दीपक गुंडू कांबळे यांनी नोकरी मिळवली। त्यासाठी मध्य प्रदेशमधील इंदोर इथल्या देवी अहिल्या विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स डिग्री मिळवल्याचं प्रमाणपत्र जोडलं होतं। सन 2011 पासून दीपक कांबळे या संस्थेत सहाय्यक कला शिक्षक म्हणून काम करतायत। त्यांच्या पदवीबद्दल धीरज रुकडे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती। त्यानंतर शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी मुख्याध्यापक शरद काटकर यांना कांबळे यांच्या पदवीची खात्री करून अहवाल देण्यास सांगितलं होतं, पण काटकर यांनी त्या आदेशाची दखल घेतली नाही। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शरद काटकर आणि दीपक कांबळे या दोघांचंही मे 2025 पासूनचं वेतन थांबवलंय। तसंच 2011 पासून घेतलेलं वेतन त्यांच्याकडून वसूल करावं यासाठी प्रयत्नशील असल्याचं धीरज रुकडे यांनी सांगितलं।